अरे मी नगरसेवक कसा असावा याची व्याख्या सांगितलेली आहे. अरे मी इंजिनियर आहे, मी सुशिक्षित आहे, मी चांगला आहे. अरे मग काय करायचं अशा माणसाचं ज्याचं सर्वेत नाव येतं, ज्याचं येतं की नाही येतं माहित नाही, पण कालचा आयात उमेदवार हा उमेदवार होतो, उद्या तो निवडून येईल. आम्ही फक्त सतरंजा उचलायच्या आणि कार्यकर्त्यांनी फक्त मंत्री आमदाराची वाट बघायची. मी स्वतः 1 लिटर पेट्रोल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर जाळून घेईन, अक्षरशः जाळून घेईन. मला वैताग आलेला, लोक विचारते तो. आम्हाला फक्त निष्ठावंतांना काय दिलंय की उपऱ्या लोकांचं संडासाचं ढोंगाण धुवायला पाणी दिले. भाजपात निर्णयावरून नाराजी तळातून कार्यकर्त्यांचा संयम सुटतोय का? भाजपनं पुन्हा एकदा महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे अधोरेखित केलं आहे की पक्षासाठी कार्यकर्ता मोठा नसून निर्णयच अंतिम मानले जातात. मात्र या धोरणाची किंमत तळागाळातील त्या कार्यकर्त्यांना मोजावी लागत असल्याचं चित्र आता उघडपणे समोर येत आहे. ज्यांनी रात्रंदिवस पक्ष बांधणी केली, दिल्लीहून येणाऱ्या प्रत्येक आदेशाचं पालन केलं आणि पक्ष मोठा केला, आज अस्वस्थतेची ही भावना 1-2 नाही तर अनेक उदाहरणातून स्पष्ट दिसतेय. भाजपचे दिग्गज नेते माजी खासदार गोपाल शेट्टी, ज्यांना स्वतः नरेंद्र मोदी यांनी संसद रत्न पुरस्कार देऊन गौरवलं, त्यांचे खासदारकीचे तिकीट नाकारण्यात आले आणि नंतर आमदारकीचेही तिकीट देण्यात आले नाही. हा निर्णय केवळ राजकीय नसून निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मनात खोल जखम करणारा ठरल्याची चर्चा आहे. उबाठा पक्षातून तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर त्यांना तात्काळ उमेदवारी देण्यात आली. परिणामी स्थानिक महिला कार्यकर्त्यांनी भर सभेत खडे बोल सुनावत नाराजी व्यक्त केली आहे. ही केवळ एक घटना नाही, अशा स्वरूपाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पक्षांतर्गत असंतोषाचा सूर अधिक तीव्र होत असल्याचं स्पष्ट दिसतंय. माझा संतामध्ये वोट कोणाला करू? तो मरू नको, मारू नको. काय करणार? 25 वर्ष यांनी रक्त चुसलं, यांनी विधानसभा काढली, यांनी लोकसभा काढली आणि यांनी यांच्या नातेवाईकाला तिकीट दिलं. अरे मी नगरसेवक कसा असावा याची व्याख्या सांगितलेली आहे. अरे मी इंजिनियर आहे, मी सुशिक्षित आहे, मी चांगला आहे. अरे मग काय करायचं अशा माणसाचं ज्याचं सर्वेत नाव येतं, ज्याचं येतं की नाही येतं माहित नाही, पण कालचा आयात उमेदवार हा उमेदवार होतो, उद्या तो निवडून येईल. आम्ही फक्त सतरंजा उचलायच्या आणि कार्यकर्त्यांनी फक्त मंत्री आमदाराची वाट बघायची. आणि गद्दार म्हणणारे जे निष्ठावंत नाहीये ते नगरसेवक झाले का त्यांना सॅल्यूट करायचा. त्यापेक्षा या पक्षात नसेल बरं. मी स्वतः 1 लिटर पेट्रोल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर जाळून घेईन, अक्षरशः जाळून घेईन. मला वैताग आलेला, लोक विचारते तो. बायको विचारते, लेकरं विचारते, शेजार पाजार विचारते, सगळे मित्र परिवार विचारते. मग मी काय सांगू? पक्ष म्हणून तुम्ही काय काय योगदान दिलं आम्हाला? आम्ही काय केलंय? रक्ताचं पाणी केलं आम्ही तुमच्यासाठी. माझे लेकर घरदार बाळ 2 महिन्यापासून नोकरी सोडली मी. नोकरी यांच्यामुळे माहिती का? पक्षात काम करू लागलो, 2 महिन्यांनी प्रचार करू लागलो. आणि त्या नवीन माणसाला उमेदवारी दिली यांनी. मी ऑपरेशन केलेली बाई, माझं एवढं गर्भपिशवीचं ऑपरेशन 15 दिवसात मी तुमच्या मागे म्हणजे तुमचं हे पण राजू भाऊला पण माहिती, मला परत ऍडमिट करावं लागलं होतं दवाखान्यात, तरी मी नाही, आमच्या मामाला निवडून आणायचंय. मग तुम्ही बोला ना मामा, तुम्ही आमदार तुम्ही स्थायिक येत नाही, बाकीच्यांचा संबंध येत नाही, त्यांच्या तिकीट द्यायचा, आमदारच तिकीट देईन असा निर्णय पाहिजे. मी नरेंद्र मोदी पर्यंत पोहोचीन की असं कसं काय करता. असं आंदोलन में मैंने हाथ जलाया, अपना खून बहाया. खून बहाने के बाद में भी मेरे जैसे कट्टर कार्यकर्ताओं की टिकट काट रहे हैं और मेरे जगह पर बंडी हुसैन जैसे जो कि आदरणीय सम्माननीय नरेंद्र जी मोदी जी का अपमान करता है, उनको गाली देता है, उनको उनके बैनर को लातों से मारता है, उसको टिकट दी है बीजेपी ने. पक्षाला भाऊ मला 2 जूनमध्ये त्या अख्ख्या लोकांना निघावून कार्यक्रम केला. पण माणसा बाबू काय नाही काय
त्याचं काय काम आहे? आपण त्याला काय काम केलं भेट पाहून काम अरे आखे बाल लोक बोल राहिले भारतीय जनता पार्टीमध्ये 22 वर्ष झाले मी कार्यकर्ता आहे, एक निष्ठेने राहतोय. पण माझ्यावर पूर्ण अन्याय झालेला आहे की डायरेक्ट आयात काँग्रेसचे उमेदवार आमच्या बोकांडे आणून ठेवलेले आहेत. आम्ही जे पक्षात काम केलेलं आहे त्याचा आम्हाला काय पक्षाने काय फळ दिलं नाही, काय नाही. आमदारांनी सांगितलं त्या मुरली अण्णा मवळणी केलंय, मुरली अण्णा म्हणला की तुमच्या योगेशांना टिळकरणी केलंय. आम्ही ज्याच्याकडे न्याय मागायला गेलेलो आहे, आमच्याकडे आम्हाला काही न्याय भेटला नाही. आम्हाला फक्त निष्ठावंतांना काय दिलंय की उपऱ्या लोकांचं संडासाचं ढोंगण धुवायला पाणी दिले की आम्ही जाऊन ढोंगण त्यांचं धुवायचं. आम्ही काय करायचं? रात्रंदिवस आम्ही काम केलं, मी काम केलं, माझ्याबरोबर असणाऱ्या महिलांनी काम केलं. कुठे चुकली हो मी कुठे चुकली? मी कुठेही चुकली नाही. पुन्हा एकदा सांगते की मी आदर करते पक्षाचा. त्यांनी जो आपल्याला उमेदवार दिलाय त्याला बहुमताने निवडून आणण्याचं काम माझं आहे. परंतु मी कुठे चुकली याचं उत्तर मला आमदार मनीषाताईंकडून पाहिजे, खासदार गोपाळ शेट्टी यांच्याकडून पाहिजे,